मित्रांनो, ही तुम्ही डिझाईन पाहताय एकदम प्रोफेशनल आणि युनिक असे ही होळी पौर्णिमानिमित्त आपण ही एक पॉलिटिकल डिझाईन बनवलेली आहे. तुम्हाला आपल्या थंबनेलवर तसेच आपल्या व्हिडिओत तुम्हाला हे पाहायला भेटते. कशा प्रकारे आपण ही डिझाईन बनवलेली आहे हे तुम्हाला पुढे व्हिडिओत हे दाखवतो. तर मित्रांनो, इकडे हा पूर्ण लेअर पॅनल आहे. इकडे तुम्ही पाहू शकता आपण कशा प्रकारे डिझाईन बनवलेली आहे. इथे भरपूर असे आपण चेंजेस वगैरे भरपूर अशा गोष्टी आपण यात केलेल्या आहेत. सगळ्यात पहिल्यांदा आपण हे सगळं हाईड करून घेऊ. आपल्या डिझाईनची साईज ही 10x12 आहे. इंस्टाग्रामची पोस्ट साईज ही आपण ठेवलेली आहे. त्याच्यानंतर हे बॅकग्राऊंड आपण इथे घेतलेले आहे. हे बॅकग्राऊंड घेतल्यानंतर वरच्या साईडला आपल्याला थोडंसं बोके लाईटचा इफेक्ट द्यायचा होता. तो आपण इथे दिलेला आहे आणि ते खालच्या बाजूने आपण थोडंसं इरेज केलेलं आहे त्याला. ते कशा प्रकारे दिसते, हे पूर्ण इमेज अशी होती आणि त्याला इरेज केल्यानंतर हे असे दिसते. आता यात थोडासा व्हाईट आपण ॲड केलेलं आहे आणि इथे आपल्याला बाकीचे डिटेल्स वगैरे टाकण्यासाठी मदत होईल. बाकी हे एक टेक्स्चर बॅकग्राऊंड आहे जे की आपण ओव्हरले इफेक्ट देऊन अप्लाय केलेलं आहे. इथे ही PNG जे आपल्याला ऑनलाईन भेटते, ऑनलाईन ती डाउनलोड करून ते आपण इथे यूज केलेली आहे. बाकी हे इथे तुम्हाला टेक्स्ट पाहायला भेटते. हिंद फॉन्टचा यूज करून आपण हे मराठी टायपिंग केलेलं आहे. एकदम सिंपल पद्धतीत हे तयार झालेले आहे. त्याच्यानंतर इथे होळी पौर्णिमा. आता हा फॉन्ट तुम्हाला सांगायची काही गरज नसेलच. आपण याची लिंक हे डिस्क्रिप्शनमध्ये तसेच आपल्या व्हिडिओवरती आपण ह्याची व्हिडिओ दिलेली आहे. त्याच्यानंतर पुन्हा एकदा आपण हिंद फॉन्टचा यूज करून इथे खाली सर्वांना शुभेच्छा दिलेल्या आहेत. त्याच्यानंतर इकडे ही क्रॉस बॉक्सची एक आपण याला थोडंसं शेप म्हणू शकतो. आपण हे डिझाईन बनवलेली आहे नॉर्मल आणि त्याला आपण क्रॉस बॉक्स असं नाव दिलेलं आहे. असे आपण 2 इथे ॲड केलेले आहेत. त्याचबरोबर इथे सर्कल देखील ॲड केलेले आहेत. थोडीशी डिझाईन भरून आणण्याचं काम हे असे इलेमेंट करत असतात. त्याच्यानंतर इथे आता यांची आपण डिटेल हे टाकून घेतले. आता ही अशा प्रकारे आपली ही डिझाईन पूर्ण झालेली आहे. फायनल आपण इकडे लोगो ॲड केलेला आहे आणि फायनल आपली डिझाईन ही अशा प्रकारे आपल्याला पाहायला भेटते. संपूर्ण डिझाईन हे आपण तुम्हाला साध्या सिंपल पद्धतीत आणि एकदम प्रोफेशनल अशी ही आपण डिझाईन बनवून तुम्हाला दाखवलेली आहे. बाकी या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. याचा पासवर्ड तुम्हाला सिंगल स्टेपमध्ये व्हिडिओत पाहायला भेटलाच असेल, त्यामुळे पासवर्ड घ्या आणि तुम्ही ती फाईल एक्स्ट्रॅक्ट करा. आणि ही PSD डिझाईन आहे. TIFF फाईल इथे तुम्ही बघू शकता. TIFF फाईल आहे. त्या फाईल फॉर्मॅटमध्ये तुम्हाला ही दिलेली आहे. ते तुम्ही डाउनलोड करून तुम्ही यूज करू शकता. तर मित्रांनो, तुम्हाला ही व्हिडिओ नक्कीच आवडली असेल, नक्कीच कमेंट करा. याच्यावर जर PLP फाईल हवी असेल तर नक्कीच PLP कमेंट करा. आपण नक्कीच तुम्हाला PLP फाईल देखील प्रोव्हाइड करू. तर भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये.